Good afternoon and welcome to everyone. Today's lecture conducted by me, Mr. K.V. Kushari. Halde sir already told me you are completed orthographic projection, okay? And previous lecture started the isometric projection. Last some lecture you are completed the orthographic projection. Then previous lecture we are started isometric projection view, okay? And also he has taken one problem on isometric projection. And this lecture we taken a problem number 2 on a orthographic projection also, and also taken a understanding drawing a circle in a isometric. Means this is the separate point of regarding to the isometric views, means how to draw any origin for isometric view and how to drawing in a circle in a isometric. This is a very simple method for the four centered method. Simple आहे. सर्वांना माझा आवाज येतोय? Yes, sir. Yes, sir. ओके बघा, स्टार्टिंगला हळदे सरांनी तुमचं ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन कंप्लीट केलेलं आहे. लास्ट लेक्चरला हळदे सरांनी आयसोमॅटिक प्रोजेक्शन व्ह्यूज याचा प्रॉब्लेम नंबर 1 कंडक्ट केलेला आहे. ओके, तर आजच्या प्रॅक्टिकल मध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 2 कंडक्ट करणार आहे. त्यासोबत सपोज एखादा ऑब्जेक्ट असेल, तुम्ही बघितलं की ऑब्जेक्ट मध्ये सर्कल असतो, ओके, तो सर्कल आपण डायरेक्टली ड्रॉ करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला बॉक्स मेथड यूज करावं लागते. मग ती कोणती असते? ड्रॉइंग अ सर्कल इन आयसोमॅटिक. सिंपल सांगतो आधी, नंतर आपण एक ऑब्जेक्ट स्टार्ट करूया आणि त्यानंतर ती मेथड तुम्हाला मी शिकवणार आहे. ओके, सिंपल बघा. सपोज 4 सेंट्रल मेथड म्हणजे काय? 4 पॉइंट असतात. ओके, 4 पॉइंट. सपोज तुम्हाला आता स्टार्टिंगला माहिती आहे आयसोमॅट्रिक प्रोजेक्शन मध्ये कोणता ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा असला, एक आपण रॅन्डम लाईन ड्रॉ करतो. ओके, कोणती पण एक लाईन ड्रॉ करतो. त्या लाईनवर एक ऍझ्युम पॉइंट घेतो कुठे पण. ओके, त्याला कोणताही सेंटर डिस्टन्स किंवा एखादा मेजरमेंट नसतं, एक ऍझ्युम करतो. सिंपल आयसोमॅट्रिक व्ह्यू मध्ये एखादा पॉइंट जो आपण ऍझ्युम करतो तो असतो ओ ओरिजिन. ओके, ओ ओरिजिन. मग त्या ओ ओरिजिन पासून आपण लेफ्ट साइड अँड राईट साइडला एक अँगल क्रिएट करतो. तर कोणी सांगू शकतं की आपण तो अँगल किती डिग्रीने क्रिएट करत असतो? 30. सिंपल 30. ओके, आपण इथे बघा, तुम्हाला मी ऑब्जेक्ट पण ड्रॉ करून दाखवतो आणि बॉक्स मेथड पण सांगतो. सिंपल आहे. आपण एखादी लाईन ड्रॉ केली, सपोज ए बी लाईन असेल, एक सेंटर पॉइंट पिक केला, त्याला ओ ओरिजिन दिलं. त्या पॉइंट पासून लेफ्ट साइड अँड राईट साइडला थर्टी डिग्री. ओके, 30 डिग्री अँगल आपण क्रिएट केला. जो 30 डिग्री आपण अँगल क्रिएट करत असतो त्या लाईन्स आपण एक्सटेंड करतो. ओके, स्टार्टिंगला त्या लाईन्स एक्सटेंड करायच्या आणि त्या सर्व लाईन ह्या लाईटली पाहिजे. तर आयसोमॅट्रिक व्ह्यू मध्ये सिंपल आहे. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये आपण बघितलं की आपल्याला व्ह्यूज दिलेले असतात, टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू. तुम्हाला सर्वांना माहित असेल की त्याला एक डायरेक्शन असतं. राईट साइडने एक्स डायरेक्शन असू शकतं किंवा लेफ्ट साइडने एक्स डायरेक्शन असू शकतं. जर राईट साइडने तर एक्स डायरेक्शन दिलं असेल म्हणजे तुम्हाला राईट साइडने फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा असेल तर तुमचा फ्रंट व्ह्यू हा सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, फ्रंट व्ह्यू ज्या क्वाड्रंट मध्ये येतो त्याच्या खालच्याच बाजूला हा टॉप व्ह्यू येत असतो. ओके, हे तुम्हाला सर्व माहिती आहे. आता सिंपल आहे. ऑर्थोसाठी पोझिशन आपला वेगळा होता. सिंपल होते बघा. आपण ऑर्थोसाठी काय करायचो? एक लाईन ड्रॉ करायचो. ओके, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, x1 ऍक्सिस, y1 ऍक्सिस आणि सेंटर पासून 1 सेंटीमीटर. ओके, चारी साइडला चारी क्वाड्रंट मध्ये 1 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचो. मग आपण ऑब्जेक्ट तिथे स्टार्ट करायचो. ही प्रोसेस होती. सेम आयसोसाठी प्रोसेस आहे. स्टार्टिंगला एक लाईन ड्रॉ केली, 30 डिग्रीचा अँगल क्रिएट केला. आता कोणताही ऑब्जेक्ट तुम्हाला दिलेला असेल तर स्टार्टिंगला फ्रंट व्ह्यू, ओके, स्टार्टिंगला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ऑब्झर्व करायचा. सपोज आता हा प्रॉब्लेम आपण कंडक्ट करणार आहे. ओके, हा तुमचा फ्रंट व्ह्यू आहे आणि टॉप व्ह्यू दिलेला आहे. तुम्हाला कोणताही लेफ्ट साइड व्ह्यू दिलेला नाही, राईट साइड व्ह्यू दिलेला नाही. ओके, दोनच तुम्हाला व्ह्यू दिले. त्या दोनच व्ह्यू तुम्हाला ऑब्झर्व करून इमॅजिन करून ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा आहे. सिंपल आहे. स्टार्टिंगला आपण लाईन ड्रॉ केली, 30 डिग्री अँगल क्रिएट केला. ओके, प्रोसेस काय असते बघा. 30 डिग्री अँगल क्रिएट केला.
जो ऑब्जेक्ट दिलेला आहे त्या ऑब्जेक्ट आपण पूर्ण आधी स्टडी करायचा की कोणकोणते मेजरमेंट दिलेले आहे, फ्रंट व्ह्यू कोणत्या साईडला येणार आहे. आता सिंपली ते फ्रंट व्ह्यू आहे, हा फ्रंट व्ह्यू तुमचा कोणत्या साईडला येणार आहे ते पण तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. तो राईट साईडला येणार आहे की लेफ्ट साईडला येणार आहे. ओके, ते तुम्हाला ऑब्जेक्ट करून समजणार आहे. सिंपल आहे. आता लाईन ड्रॉ केली, 30 डिग्रीचा अँगल क्रिएट केला. यस, कोणा प्रॉब्लेम आहे? ओके, क्रिएट केल्यानंतर दर्शन वेटिंगला आहे सर. काय सर दर्शन हायर वेटिंगला आहे. ओके, मी हे बघा माझं लेक्चर स्टार्ट झाल्यानंतर मी 10 मिनिटं देत असतो. 10 मिनिटांमध्ये जर कोणी जॉईन नाही झालं तर मी कोणाला जॉईन करत नाही. ओके, कारण तुम्हाला टाइमचं महत्त्व तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, ठीक आहे. मी आता जॉईन करतोय त्याला, पण बाकी फ्रेंड सर्कलला त्यांना सांगून द्या तुम्ही. ठीक आहे. ओके, कोणी मध्ये डिस्टर्ब करायचं, कोणाला प्रॉब्लेम असेल तर मी विचारेल की समजलं किंवा नाही. म्हणजे माझी पद्धत काय, एखादा पार्ट कंप्लीट झाला म्हणजे एखादी स्टेप कंप्लीट झाली, मी तुम्हाला विचारेल अंडरस्टँड झालं किंवा नाही. ओके, त्यासाठी मी डायरेक्टली स्केचबुक तुम्हाला ड्रॉ करून दाखवतोय. सिंपल आहे. लाईन ड्रॉ केली, 30 डिग्रीचे अँगल क्रिएट केली, त्यानंतरची प्रोसेस असते. स्टेप काय असेल की जो ऑब्जेक्ट दिलाय फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू, त्यामध्ये फ्रंट व्ह्यूची लेंथ असेल, विड्थ असेल आणि ऑब्जेक्टची हाईट असेल, ही स्टार्टिंगला फाइंड आउट करायची. ओके, आता सपोज हा ऑब्जेक्ट दिलेला आहे. ओके, हा फ्रंट व्ह्यू आहे. म्हणजे आधी लोकेशन फिक्स करायची. फ्रंट व्ह्यू हा दिलेला आहे, तो आपल्याला कुठे ड्रॉ करायचा आहे? आपल्या राईट हँडला. तर इथे बघा. ओके, तर मेन्शन केलं आपण. सिंपल आहे, कारण तुम्हाला कोणता लेफ्ट साइड साइड व्ह्यू दिलेला नाही, राईट साइड व्ह्यू दिलेला नाही, डायरेक्ट फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू दिलेला आहे. सो सिंपल आहे, फ्रंट व्ह्यू दिला असेल तर डायरेक्टली तुमच्या राईट साइडला, कारण दोनच व्ह्यू प्रोव्हाइड केलेले. ओके, फ्रंट व्ह्यू आला. आता मग फ्रंट व्ह्यू ऑब्झर्व करायचं. ओके, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? ऑब्जेक्टची लेंथ, विड्थ आणि हाईट कॅल्क्युलेट करायची. ओके, आता सपोज इथे बघा, हे टोटल डिस्टन्स दिलेले आहे. ओके, टोटल डिस्टन्स दिलेले आहे बघा, इथे 20 दिलेले आहे. ओके, इथे 25 दिलेले आहे, 20, 25 आणि इथे एक डिस्टन्स दिलेलं आहे, इथे मेन्शन नाही केलेलं आहे, 50 दिलेलं आहे. ओके, आणि हे डिस्टन्स तुमचं पूर्ण 110 दिलेलं आहे. ओके, इथे डिस्टन्स रिमेनिंग आहे, हे डिस्टन्स टोटल 110 दिलेलं आहे. इथे 50, इथे 25 आणि 20. आता हे जे 20, 50 हे डिस्टन्स दिलेले आपल्याला ड्रॉ करत असताना आपल्याला ते गरजेचे, पण स्टार्टिंगला आपल्याला काय गरजेचं आहे? फ्रंट व्ह्यूची लेंथ, म्हणजे कोणती? या ओ ओरिजिन पासून ही लेंथ, ही किती दिलेली आहे? 110. तर स्टार्टिंगला लेंथ इथं मेजर करायची, इथे पॉइंट मार्क करायचा. लेंथ इज इक्वल टू 110 मिलीमीटर. ओके, स्टार्टिंगला 110. माझ्यासोबत सायमल्टेनियसली ड्रॉ केलं तरी चालेल. ओके, ही झाली 110. ओके, त्यानंतर आता सपोज आपली लेंथ कॅल्क्युलेट झाली ऑब्जेक्टची, आपल्याला हाईट कॅल्क्युलेट करायची. सिंपल आहे बघा, हा टॉप व्ह्यू तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही हा ऑब्जेक्ट फोल्ड केला, सोबत हे पेपर फोल्ड केला, हा तुमचा फ्रंट व्ह्यू असा असणार आहे, आणि याच्यावरती हा जो पार्ट आहे याच्यावरती तुमचा टॉप व्ह्यू असणार आहे. म्हणजे फ्रंट व्ह्यूची लेंथ आणि टॉप व्ह्यूची लेंथ ही सेम असणार आहे. ओके, आणि जो टॉप व्ह्यूची जी हाईट असणार आहे तीच फ्रंट व्ह्यूची हाईट असणार आहे. ओके, तुम्ही ऑर्थोमध्ये ऑब्झर्व केलं असेल. मग आता किती दिलेली हाईट? 60. ओके, मग 60 हाईट आपण तिथे मेन्शन करायची आणि ड्रॉ करायची. 60. सपोज 90 डिग्री इथे, डिग्री आणि 60. ओके, म्हणजे आपली काय कॅल्क्युलेट झालेली आता? हाईट पण कॅल्क्युलेट, हाईट 60 mm. आता रिमेनिंग काय? आपली विड्थ, ऑब्जेक्टची विड्थ. हे बघा, आता टॉप व्ह्यू आहे. ओके, हा टॉप व्ह्यू आहे. इथे बघा तुम्ही, या टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला विड्थ दिलेली 20 आणि 10, पण जो रिमेनिंग पार्ट आहे त्याची विड्थ दिलेली नाही. ज्या वेळेस फ्रंट व्ह्यू मध्ये जे मेजरमेंट आपण बघतोय ते जर आपल्याला विजिबल नसतील, म्हणजे 20, 10 दिले पण ही विजिबल नाही, तर आपण टॉप व्ह्यू बघायचं. ओके, टॉप व्ह्यू बघायचं. हे बघा, टॉप व्ह्यू मध्ये दिले बघा 20, 20, 20. ही काय दिलेली आहे? विड्थ. हा सपोज हा टॉप व्ह्यू म्हणजे हा वरचा भाग आहे ऑब्जेक्टचा.
तर सिंपल आहे, त्याची विड्थ किती असणार आहे 20 + 20 + 20 = 60. तर विड्थ असणार आहे लेफ्ट साइडला, तर 60 पॉइंट मार्क करायचं. ओके, तर तुम्हाला बघा हाईट पण मिळालेली आहे आणि विड्थ पण मिळाली आणि लेंथ पण मिळाली. हाईट आणि विड्थ ही सेम आहे 60 mm. ओके, आता 3 लाईन ड्रॉ झाल्या, कोणती विड्थ, हाईट आणि लेंथ. आता स्टार्टिंगला ऑब्जेक्ट ड्रॉ करण्याच्या आधी आपण बॉक्स क्रिएट करतो. तर आपल्याला लेंथ, हाईट आणि विड्थ मिळालेले आहे, तर आपण बॉक्स क्रिएट करायचा. ओके, ही पॅरलल लाईन रोलर स्केलचा यूज करून ही लाईन एक्सटेंड करायची. ओके, सर्व लाईन्स ओके. आता हाईट एक्सटेंड केलेली आपण, आता रिमेनिंग काय विड्थ. ओके, देन लेंथ. सेम प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे की बॉक्स मेथड मध्ये ऑलरेडी आपल्याला सर्व लाईन्स या सेम ड्रॉ करावं लागतात. ओके, ही बघा, ही सेम लाईन आहे, पॅरलल ही लाईन सेम आहे 110. या पॉइंटला पण 110 सेम लाईन येणार आहे, तर आपल्याला बॉक्स ड्रॉ करायचा आहे. ओके, त्यानंतर 60 ची विड्थ ही ऑलरेडी त्याच्या एंड साइडला पण येणार आहे. बाकीचा जो पार्ट असेल तो रब करायचा आहे. आणि पूर्ण बॉक्सच्या लाईन्स असतील त्या लाईन्स पूर्ण लाईटली ड्रॉ करायच्या. ओके, या प्रकारे आपला बॉक्स हा कंप्लीट झाला. स्टार्टिंगला आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये सगळ्यात महत्वाची स्टेप असते एक लाईन ड्रॉ करणे, एक ओरिजिन फिक्स करणे, दोन्ही साईडला राईट अँड लेफ्ट साईडला 30 डिग्रीचा अँगल क्रिएट करणे, त्यानंतर त्या ऑब्जेक्टची लेंथ, विड्थ आणि हाईट फाइंड आउट करणे. या 3 लेंथ फाइंड आउट झाल्यानंतर, लेंथ, हाईट आणि विड्थ हे मेजरमेंट फाइंड झाल्यानंतर तो बॉक्स क्रिएट करणे. आता सेम बघा, ही लाईन 110 असेल, ही लाईन 110, ही आणि ही, या 4 लाईन्स 110 असतील. सेम तुमची विड्थ पण असेल 1 2 3 आणि 4, सेम लेंथ 1 2 3 4 आणि तुमची हाईट पण 1 2 3 4. ओके, यानुसार तुम्ही बॉक्स आधी स्टार्टिंगला म्हणजे बॉक्स ड्रॉ केल्यानंतर या सर्व लाईटली लाईन असतील, लाईट लाईन असतील. आता जो ऑब्जेक्ट असेल तुमचा, हा ऑब्जेक्ट या बॉक्सच्या बाहेर जाणार नाही. ओके, यामध्ये तुम्हाला तो ड्रॉ करायचा असेल. आता स्टार्टिंगला ओके, समजले सर्वांना? यात काय डाऊट असेल ते विचारा. यस, हर्षल. समजलंय सर. ओके, प्रितेश. समजलं सर. ओके, अजून कोणी? एनीवन? प्रथमेश. समजलं सर. ओके, समजलं, फक्त पूर्ण समजलं सर. ओके, बोला. बोलो, फास्ट बोल. सर, हॅलो सर. आपण जी काही डाऊट असेल तर 1 बाय 1 बोला. त्याच्यात नाही, आपण जी 110 mm ची हे घेतली लाईन, त्याच्यामध्ये सेंटर काढलेलं आहे.
ओके, तर तो कितीचा आहे, म्हणजे किती घ्यायचा आहे? कोणता? हा सेंटर. हो सर, तो तो नाही सर, तिथून सरळ थोडासा वरती. हा पॉइंट. हा, त्याच लाईनीमध्ये सगळ्यात टॉपला, त्याच लाईनीमध्ये इकडच्या साईडला, राईट साईडला. हा, तो सेंटर, तो. ही लाईन का? हो, ती सरळ ओके, आपण वरच्या साईडला मारलेली आहे ना, तीच लाईन. हो, सिंपल आहे बघा. ऑब्जेक्ट आयसोमॅट्रिक प्रोजेक्शन मध्ये आपल्याला 3 गोष्टी इम्पॉर्टंट मी सांगितल्या: लेंथ, विड्थ आणि हाईट. ओके, लेंथ, विड्थ आणि हाईट. ही तुमची ऑब्जेक्टची लेंथ झाली, ही हाईट झाली आणि विड्थ झाली. तर ऑब्जेक्टला 3च गोष्टी इम्पॉर्टंट असतात. म्हणजे एखादा बॉक्स जर आपल्याला बनवायचा असेल, बॉक्स असेल, तर बॉक्स मध्ये ह्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. स्टार्टिंगला ऑलरेडी आपण 30 डिग्री ऑब्जेक्ट इन्क्लाइंड केलेला आहे. तर आता ऑब्जेक्ट मध्ये विड्थ, हाईट आणि लेंथ ह्या 3च गोष्टी असतील. सपोज आता ही विड्थ आहे, तर त्याच्या समोरची जी असेल त्याला पॅरलल ती पण त्याची विड्थ असेल. मग विड्थ किती दिलेली आहे? 60 mm. ही जर 60 असेल तर ही पण 60 असेल, ही पण 60 असेल. ओके, आणि ही पण 60 असेल. ओके, सेम जशी लेंथ ड्रॉ केली 110 mm, त्याच्या समोरची जी पॅरलल असेल, ह्या पॅरलल लाईन, तर ती पण 110 mm असेल. त्याच्या ओके सर, समोरची ओके. पण 110 आणि ही पण 110. कारण बॉक्स मेथड मध्ये फक्त 3 मेजरमेंट तिथे रिक्वायर्ड असतात: विड्थ, लेंथ अँड हाईट. ओके, तर त्याच्या समोर डायरेक्ट रोलर स्केलचा यूज करायचा आहे आणि डायरेक्टली त्या पॅरल लाईन त्या एक्सटेंड करून जॉईन करायची. ठीक आहे, आता आपण स्टार्ट करूया फ्रंट व्ह्यू. सपोज आता ऑब्जेक्ट दिलेला आहे फ्रंट व्ह्यूचा. ओके, स्टार्टिंगला बघा, आधी फ्रंट व्ह्यू स्टार्ट करायचा. फ्रंट व्ह्यू स्टार्ट करत असतील त्याच्यामध्ये काही मेजरमेंट तुम्हाला विजिबल असतील, काही विजिबल नसणार आहे. मग जे मेजरमेंट फ्रंट व्ह्यू मध्ये विजिबल नसतील, म्हणजे तुम्हाला जर फाइंड आउट होत नसतील, तर ते डायरेक्टली टॉप व्ह्यू बघायचं. मग ओके, सांगतो कसं करायचं. सिंपल आहे. 110. आता हा ओ ओरिजिन, हा ओ ओरिजिन म्हणजे आपला हा ओ. ओके, हा ओ. ही लाईन ड्रॉ केली आपण, 110 लाईन ड्रॉ केली. ओके, तर त्याला बघा पॅरलल एक लाईन दिलेली आहे, ही पॅरलल लाईन दिली. सिंपल आहे. हा सेक्शन 1 आहे. कारण बघा, ही एक लाईन आहे, इथे एक लाईन आहे आणि इथे एक लाईन आहे. 1 2 3 लाईन्स आहे. तर सिंपल आहे. जेव्हा फ्रंट व्ह्यू बघतो, तुम्ही ऑर्थो मध्ये बघितलं की फ्रंट व्ह्यू जेव्हा बघतो, त्याच्या जो बॅक साईडला जो पोर्शन असतो, तो आपल्याला टॉप व्ह्यूने किंवा साइड व्ह्यूने फाइंड आउट होतो. फ्रंट व्ह्यूने फाइंड आउट होत नाही. मग सिंपल आहे, ही जी लाईन असते, ही लाईन 1 2 आणि 3, ही काय इंडिकेट करते की सपोज हा पोर्शन आणि ही लाईन म्हणजे सेकंड लाईन आणि थर्ड लाईन, या दोन्ही लाईन मध्ये काही गॅप असू शकतो. म्हणजे काही मेजरमेंटचा 20 30, तो कुठून विजिबल होणार आहे तुम्हाला? टॉप व्ह्यूने. आता सपोज 1 आणि 2, 1 आणि 2 चा गॅप तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे 20. 2 आणि 3 चा गॅप ऑलरेडी दिलाय 10. ओके, तर मग आपलं हे मेजरमेंट दिलेले आहे, डायरेक्टली आपण तिथे ड्रॉ करायचे. मग स्टार्टिंगला ही लाईन ड्रॉ झालेली आहे. तिथून या पॉईंट पासून जो ओरिजिन आहे तिथून 20 mm मेजर करायचं, म्हणजे ह्या पॉईंट पासून 20 mm. ओके, स्टार्टिंगला फ्रंट व्ह्यू बघायचं. ओके, 20. त्यानंतर बघा, ही लाईन गेलेली डायरेक्टली. ओके, ही लाईन ड्रॉ केलेली. आता हा पॉईंट कुठपर्यंत आहे? डायरेक्टली बघा, इथे दिसतंय 20 पर्यंत. म्हणजे जी एंड लाईन आहे, ही एंड लाईन आहे. ह्या एंड लाईन पासून 20. कोणत्या साईडला आहे? पण टॉपच्या साईडला आहे. मग ही टॉप साईड असेल. मग ह्या पॉईंट पासून इकडे 20 मेजर करायचं. बघा, इथे मी 20चा एक मार्क केलेला आहे. ओके, इथे 20चा मार्क, इथे 20चा मार्क. ऑब्विसली हा पॅरलल आहे, तर इथे पण 20चा मार्क. ओके, बॉक्सची साईज पूर्ण सेम आहे. 20चा मार्क केला. सिम्पली या पॉइंट पासून एकदम लाईटली लाईन ड्रॉ करायची. डायरेक्टली ही जो पॉइंट 20चा मार्क केलेला आहे, एकदम लाईटली ड्रॉ करायचं. आणि डायरेक्टली जी पॅरलल लाईन आहे, लेंथची लाईन आहे, त्या लेंथच्या लाईनवर पॅरलल लाईन जॉईन करायची. आणि ती डार्क आहे. तुम्ही बघितला, जो फ्रंट व्ह्यू असेल, ज्या व्ह्यू दिलेल्या आहे त्या लाईन पूर्ण डार्कली ड्रॉ करायच्या आणि ज्या लाईट आहे त्या लाईट करायच्या.
आता हा पोर्शन आहे, हा व्हिजिबल पोर्शन आहे. मग ह्या लाईन्स डार्क करायच्या पूर्ण. ओके, बघा हा ऑब्जेक्ट आपला पोर्शन ड्रॉ झाला. कोणता पोर्शन? हा फर्स्ट सेक्शन, हा पूर्ण फर्स्ट सेक्शन, हा पूर्ण. आता नेक्स्ट प्रोसिजर काय असेल? सिंपल आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की सेकंड लाईन आणि थर्ड लाईन याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स असेल, पण आपल्याला ते व्हिजिबल होत नाही, कारण की हा पोर्शन सेपरेट असेल आणि तो कशामुळे दिसणार आहे? आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये दिसणार आहे. मग आता इथून आपल्याला पुढे अंडरस्टँड होत नसेल की कोणतं मेजरमेंट घ्यायचं. आता इथं 10 दिलेलं आहे. ओके, 10 दिलेलं आहे, पण 10 काय असू शकतं? त्याची विड्थ पण असू शकते त्या बॉक्सची. ओके, त्यामुळे आपण मग टॉप व्ह्यू कडे जायचं. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला मेजरमेंट जर पुढचे समजत नसतील तर याचा मिनिंग की आपण टॉप व्ह्यू बघायचं. ओके, टॉप व्ह्यू हे बघा 20 आपण इथपर्यंत हा पार्ट ड्रॉ केलेला आहे. ओके, इकट लाईन आलेली इथून, हा 20चा पोर्शन आपण ड्रॉ केलाय. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? परत 20 दिलेलं आहे आणि परत 20 दिलेलं आहे. ओके, मग स्टार्टिंगला ट्वेंटी mm चे मार्क करायचे सर्व. 20 mm लाईटली एकदम. ओके, तर हा तुम्हाला दिसतोय पूर्ण बॉक्स आहे. हा पूर्ण बॉक्स 20चा बॉक्स आहे. मग तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. आणि तुम्ही जर बघितलं हा स्लॉट कितीचा आहे? 20 mm चा मध्ये स्लॉट दिलेला आहे. हा पार्ट दिसतोय बघा, हा पार्ट म्हणजे कोणता पार्ट असणार आहे? सिंपल आहे, हा पार्ट असणार आहे. कारण की तुम्ही जेव्हा फ्रंट साईडनं बघता हा तुम्हाला इन्क्लाइंड दिसतो, पण जेव्हा टॉप साईडनं जातात तो पार्ट डायरेक्टली फ्लॅट मध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे प्लेट मध्ये कन्वर्ट होतो. हे बघा, जेव्हा तुम्ही फ्रंट व्ह्यूने बघाल तुम्हाला इन्क्लाइंड दिसेल, आणि जेव्हा टॉप व्ह्यूने बघाल, टॉप व्ह्यूने हा पार्ट बघाल तर डायरेक्टली तुम्हाला ही प्लेट दिसेल. म्हणजे ती प्लेट कोणती आहे? ही प्लेट जो हा दिसतोय म्हणजे तो इन्क्लाइंड आहे असा. तो फ्रंट व्ह्यूने दिसणार, तुम्हाला टॉप व्ह्यूने दिसणार नाही. ओके, तर मग आता स्टार्ट करूया की 3 ब्लॉक आहे, 1 2 3 ब्लॉक दिलेले 20 mm चे, आणि हा मध्ये स्लॉट आहे. तो स्लॉट कोणता आहे? ह्या पार्टचा स्लॉट, कारण की आपल्याला हा डायरेक्टली बॅक साईडचा पोर्शन दिसतोय. ओके, तर 60 mm हा टोटल टॉप व्ह्यू डायरेक्टली 60 mm ची लाईन पूर्ण डार्क आहे, ती पूर्ण डार्क ड्रॉ करायची. ओके, केली. त्यानंतर 20 mm मध्ये गॅप आहे. बघा 20 mm मध्ये गॅप आहे. हा सेकंड पार्ट, हा थर्ड पार्ट. एक इथे लाईटली लाईन ड्रॉ करायची. ओके, इथे 20 mm चा मार्क पॉइंट इथं मार्क करायचे. ओके, पॉइंट मार्क करून घ्यायचे. सिंपल. आता एक ऑब्झर्व करायचं आहे. बघा इथे 20, इथे 20, इथे 20 दिसतोय तुम्हाला. ओके, 20 20 20, पण इथे कुठे 10 mm चा डिस्टन्स आहे का? आपली हाईट टोटल 60 ची, आणि इथे पण 20 20 20 60 दिलेली. 10 चा काही इथे उल्लेख नाही. म्हणजे 10 जो mm डिस्टन्स आहे इथे कुठे पण यूज होत नाही, कोणत्याही स्लॉट मध्ये यूज होत नाही. बघा 60 हाईट आहे आपली, तर टोटल हाईट आपली 60 आहे, तर इथं 60 चा स्लॉट दिलाय 1 2 3. बट फ्रंट व्ह्यू जर बघितला तर फ्रंट व्ह्यू मध्ये कुठेतरी तुम्हाला एक 10 mm दिसतंय बघा. ओके, मग याचा मिनिंग काय की तो पार्ट हा एक्सटेंड झालेला आहे, एक्सट्रूड केलेला आहे. ओके, एक्सट्रूड केलेलं हे अंडरस्टँड ठेवायचं. सर तुमचा आवाज समजलं? ब्रेक आता आपण येतोय, सर्वांना आवाज येतोय? येस सर. येतोय सर. येतोय सर. ओके, एक ऑब्झर्व करा, इथे 10 mm दिलेलं आहे. ओके, 10 mm दिलेलं आहे, पण टॉप व्ह्यूने जर पार्ट बघितला तर इथे 10 mm चा कोणताही स्लॉट इथे तुम्हाला ऑब्झर्व होत नाही. ओके, हे अंडरस्टँड ठेवायचं. आपल्याला पुढे ते मेजरमेंट इन्क्लूड करायचं आहे. ओके, तर मग आता टॉप व्ह्यू स्टार्ट करूया. टॉप व्ह्यूला काय दिसतंय बघा, हा पोर्शन आणि हा पोर्शन ऑलरेडी आपण 20 चे मार्क केलेले. आता हा पोर्शन आपल्याला ड्रॉ करायचा आहे. मग आपण काय करायचं? हा ओ ओरिजिन आहे आपला, हा ओ ओरिजिन आहे. ओके,
तर मग टॉप व्ह्यूच्या साईडला जायचं. हा ओरिजिन आहे. आपला टॉप व्ह्यू कुठे आहे? इथे आहे टॉप व्ह्यू. ओके, मग टॉप व्ह्यूला जाऊ आता. टॉप व्ह्यूला काय दिलेलं बघा, 20. हे बघा, आपण बघितलं होतं ऑर्थोग्राफिक मध्ये आपण लाईन एक्सटेंड करायचो. म्हणजे समजलं आता, हा जो पार्ट आहे हा पार्ट इथे येतो टॉप व्ह्यू ने, आणि हा स्लॉट जो आहे तो टॉप व्ह्यू मध्ये इथे दिलेला आहे. ओके, आता आपण हा पार्ट ड्रॉ करणार टॉप व्ह्यू मध्ये. मग डिस्टन्स किती आहे बघा, हे 20 दिलेलं आहे, हे 20 असणार आहे. ओके, आणि ऑलरेडी हे डिस्टन्स माहिती किती आहे, 20. हे 20, हे 20, हे 20. ओके, तर स्टार्ट करूया. टॉप व्ह्यू मध्ये 20 चा मार्क करायचा आहे. 20. हे बघा, मी इथे 20, अगेन 20, अगेन 20. जो हा पार्ट आहे, हा जो पार्ट दिसतोय हा पार्ट इथे. चा केला मार्क. आता ही लाईन बघा, ही लाईन 20 ने एक्सटेंड केलेली आहे आणि परत 90 डिग्रीला 20 ला पुढे एक्सटेंड केलेली आहे. मग सिंपल आहे, ही लाईन कंप्लीट काढली आपण. ही लाईन पूर्ण, ही 60 ची लाईन पूर्ण डार्कली आहे, तर डार्कली ड्रॉ केली. ओके, नंतर ह्या पॉइंट पासून इकडे बघा 20, म्हणजे ह्या पॉइंट पासून इकडे 20, म्हणजे त्याची दुसरी साइड आहे तो पण 20, म्हणजे इथे पण 20 असेल. ओके, ओके, झाला 20 ड्रॉ तुमचा. त्यानंतर तुम्ही बघा, इथे कोणतीच लाईन नाही, म्हणजे हा स्लॉट आहे. ओके, हा स्लॉट आहे, हा कट पॉइंट आहे, मग ती ड्रॉ करायची आपल्याला. पण स्टार्टिंगला बघा, या पॉइंट पासून इकडे 20, या पॉइंट पासून इकडे 20, म्हणजे ह्या पॉइंट पासून इकडे 20 आणि इथून इकडे 20. सिंपल आहे, या लाईनला पॅरल लाईन घ्यायची आणि ती लाईटली ड्रॉ करायची आणि 20 mm चा तिथे मार्क पॉइंट करायचा. 20 आणि 20. आणि जो पार्ट आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये डार्क दिसतोय तो डायरेक्टली डार्क करायचा. हा पार्ट बघा, हा पार्ट आणि हा पार्ट बघा, हा इथे ड्रॉ झालेला. ओके, आणि पुढे बघा तो स्लॉट एक्सटेंड. आता हा हे ड्रॉ करायचं आपल्याला, तर डिस्टन्स ते कुठं फाइंड आउट होणार आहे, इथे. आता इथं बघा कोणतं डिस्टन्स दिलेलं नाही. ओके, इथे कोणतंच मेजरमेंट दिलेलं नाही. ते कुठे मिळणार आहे आपल्याला, फ्रंट व्ह्यू मध्ये. बघा इथे दिलेलं टॉपला 20, म्हणजे डिस्टन्स 20. ओके, मग सिंपल आहे, लाईटली एक लाईन ड्रॉ करायची. इथे पण लाईटली एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि 20 mm चा मार्क करायचा. आणि ही जी पॅरल लाईन आहे, सर्व पॅरल लाईन यूज करायच्या, म्हणजे कोणती तुमची जी डायग्राम असते लाईन्स, ह्या इन्क्लाइंड होत नाही. ओके, हा स्लॉट कंप्लीट झाला. म्हणजे कोणता स्लॉट, हा पार्ट कंप्लीट झाला आपला. ओके, हा पूर्ण पार्ट कंप्लीट झाला. पूर्ण पुढे एक्सटेंड आहे, पुढे एक्सटेंड झालेला आहे. ओके, तर आपला हा पार्ट ड्रॉ, तर त्यासाठी फ्रंट व्ह्यू बघावं लागेल. बघा, ह्या कॉर्नर पॉइंट पासून इथपर्यंत 50 mm डिस्टन्स दिलेले आहे. ओके, 50 mm आणि 10 mm. आता 10 mm आणि 50 mm आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सिंपल आहे, ऑलरेडी हा पार्ट ड्रॉ केलेला आहे. ह्या पॉईंटचं पोर्शन सेम ह्या पॉईंटला मॅच आहे आणि ह्या पॉईंटचं पोर्शन सेम ह्या पॉईंटला मॅच आहे. हे कशावरून, टॉप व्ह्यू मध्ये बघा, पूर्ण इथपर्यंत ड्रॉ केला आपण आणि तो पॉईंट डायरेक्ट इथे मॅच. ओके, समोरासमोर मॅच, म्हणजे
हा पॉइंट आणि हा पॉइंट एक सेम लाईन इथे येणार आहे बघा. ओके, कम्प्लीट झालंय. आता 2 पार्ट बाकी आपले. हा 10 mm, 50 mm आणि हा स्लोप दिलेला आहे तो स्लोप. आता सिंपल मी तुम्हाला सांगितलं इथे 10 mm कुठे पण यूज होत नाही, म्हणजे तो पार्ट काय आहे, एक्सटेंड आहे. हा पार्ट एक्सटेंड आहे. कुठून एक्सटेंड आहे, 20 पॉईंट पासून. तर सिंपल आहे, 20चा पॉईंट कुठे आहे तुमचा, हा 20चा मार्जिन आहे, त्या 20 पासून एक्सटेंड आहे. ओके, हा 10 जो आपण 10 कन्सिडर करत होतो तो 10 इथे म्हणजे त्या पार्टला एक्सटेंड केलेला आहे. 20, 20, 60 इथे कुठेही त्याचा यूज होत नाही. तो कुठे यूज होतो, हा जो 20चा आहे त्या 20 पासून 10 mm, म्हणजे हा जो 20चा आहे ते 20 पासून 10 mm. ओके, आता रिमेनिंग पार्ट कोणता राहिला आपला, सपोज ही लाईन बाकी आणि ही लाईन बाकी, 50 mm ची आणि हा स्लोप. तर सिंपल आहे, 2 स्लॉट दिलेले. तर 50 mm आपल्याला कुठे ड्रॉ करायची, या लाईनला पॅरलल, कारण की हा स्लॉट असा आहे. ही लाईन्स ड्रॉ करायची बघा, इथं 50 आहे आणि तीच एक्सटेंड लाईन ही आहे. हा ब्लॉक येतो 50चा, म्हणजे 2 लाईन आहे 50-50च्या या स्लॉटच्या. म्हणजे कुठे असणार 2 लाईन, इथे एक आणि इथे एक. ओके, किती mm दिलेले, 50. ओके, 2 पॉइंट मिळाले आपल्याला. म्हणजे कोणते पॉइंट मिळाले, हा पार्ट आपला ड्रॉ करायचा होता 50चा आणि तो 2 लाईन्स कोणत्या होत्या, ही एक लाईन आणि ही एक लाईन. हे बघा, ही लाईन एक्सटेंड केली मी, डायरेक्टली एक्सटेंड केलेली. ओके, हा ब्लॉक होता, तो ब्लॉक आपण इथे ड्रॉ केलाय, हा ब्लॉक. ओके, त्यानंतर काय प्रोसिजर आहे, हा जो पॉइंट आहे म्हणजे हा पॉइंट डायरेक्टली कुठे जॉईंट आहे, त्याच्या नेक्स्ट पॉइंटला जॉईंट आहे. ओके, डायरेक्टली इथे जॉईंट आहे. मग कोणता पॉइंट असेल तो, बघा हा एक पॉइंट म्हणजे तुमचा हा पॉइंट किंवा हा पॉइंट कुठे जॉईंट आहे, त्याच्या दुसऱ्या पॉइंटला. दुसरा पॉइंट कुठे आहे तुमचा, इथे. सिंपल हे दोन्ही पॉइंट जॉईन करायचे. ओके, या प्रकारे बघा आपला ऑब्जेक्ट ड्रॉ झालेला आहे. ओके, आता सिंपल आहे, ऑब्जेक्ट कंप्लीट झालेला आहे. म्हणजे ज्या काही लाईन्स असतील त्या एक्सटेंड करून घ्यायच्या त्या ऑब्जेक्ट मधल्या. सपोज आता इथे एक हा पॉइंट आहे, या पॉइंटची एक लाईन एक्सटेंड करायची आहे, ती डायरेक्टली पॅरलल एक्सटेंड करायची. हे आपलं अंडरस्टँडिंग पार्ट आहे. ऑब्जेक्ट मध्ये ही लाईन दिलेली नसेल, बट ऑब्जेक्ट सर्व पॉइंट जेव्हा करता तेव्हा तो ऑब्जेक्ट कंप्लीट होतो. ओके, परत रिजॉईन करायचंय सर्वांनी. हे प्रकारे तुमचा ऑब्जेक्ट हा ड्रॉ झाले.